नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही वाचलं असेल की 15,000ची एस-आय-पी फक्त 5 वर्ष भरायची आणि नंतर सोडून द्यायची. पण नंतर ह्या एस-आय-पीचं काय होणार आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचे किती पैसे मिळणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात अगोदर पाहूयात की 15,000ची जर एस-आय-पी सुरू केली तर आपल्याला 5 वर्षामध्ये किती रिटर्न्स मिळणार आहेत. तर इथे मी 15,000ची एस-आय-पी सुरू करतोय पुढचे 5 वर्ष आणि याचे रिटर्न्स आपण कन्सिडर करूयात की मला 18% रिटर्न मिळतात आहेत. 9 लाखाची माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि मिळणारी रक्कम असणार आहे 14,64,000 रुपये. एवढेच जबरदस्त रिटर्न तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या 9 लाखाचे 14 लाख रुपये झाले. एवढं सिंपल गणित आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की 15,000ची एस-आय-पी पुढचे 5 वर्ष चालू ठेवायचे आणि आपल्याला 18% रिटर्नने तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत. पण आता एस-आय-पी मी स्टॉप केली. 6व्या वर्षापासून मी कोणत्याही प्रकारची एस-आय-पी भरत नाही किंवा कोणतेही इन्व्हेस्टमेंट करत नाही. मी एस-आय-पी बंद केली आणि आता हे जे 15,000 रुपये जे होते, जे मी आत्ता सेव्ह करत होतो, मंथली एस-आय-पी भरत होतो, ते पैसे आता मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतोय किंवा माझ्या घरामध्ये देतोय किंवा काहीही खर्च करतोय. पण फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून मी फक्त 5 वर्षासाठीच इन्व्हेस्टमेंट केली आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे 14,64,000 रुपये. आता पुढच्या वर्षी ही 14 लाख आता मी इथे घेतोय लमसम. आपण 14,64,000 रुपयेच घेऊयात. आता ही पुढचे किती वर्ष तुम्हाला ठेवायचे आहेत, किती नाही ठेवायचे आहेत हे तुम्ही डिसाईड करायचं. म्हणजे तुम्हाला पुढचे 1 वर्ष ठेवली म्हणजे 6 वर्ष इन्व्हेस्टमेंटला झाले आणि तुम्ही विथड्रॉ केली तरी चालेल. पुढचे 10 वर्ष ठेवा, 15 वर्ष ठेवा, 20 वर्ष ठेवा. जेवढे वर्ष तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट ठेवणार तेवढे वर्ष तुम्हाला रिटर्न्स मिळत राहणार. तर आता इथे 3 वर्ष आहेत. आता मी हे वाढवतो. 4 वर्ष घेतले तर पुढचे 4 वर्ष म्हणजे 5 वर्षानंतर पुढचे 4 वर्ष जर ठेवले तर तुमचे ह्या 14 लाखाचे होणार 18 लाख रुपये. पुढचे 5 वर्ष ठेवले तर 19 लाख रुपये. म्हणजे फक्त एका वर्षामध्ये जवळपास 1.5 लाखाचा फरक इथे तुम्हाला दिसेल. पुढचे अजून 6 वर्ष घेतले तर 21 लाख दिसेल आणि हे रिटर्न्स आपण किती कन्सिडर करतोय, फक्त 6%. पण आपण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपल्याला 15 ते 18% रिटर्न सहज मिळणार. आपण 15% घेऊयात, जास्त न घेता फक्त 15% रिटर्न कन्सिडर करूयात. तरीसुद्धा पुढचे 6 वर्ष जर ती इन्व्हेस्टमेंट तुमची 14 लाखाची 14,64,000 तुम्ही तसेच ठेवले तर तुमचे होणार पुढच्या 6 वर्षामध्ये 33,86,000 रुपये फक्त 6 वर्षामध्ये. आता हीच इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही ठेवली आहे ती 10 वर्षासाठी ठेवली तर 59 लाख रुपये त्याची व्हॅल्यू होणार आहे आणि पुढचे अजून 15 वर्ष ठेवली तर 1,19,00,000 रुपये होणार आहेत. म्हणजे पहिले इन्व्हेस्टमेंटचे 5 वर्ष आणि पुढची 15 वर्ष तुम्ही ती लॉक इन ठेवली. म्हणजे असं समजा की मी ती विसरून गेलो, 15 वर्ष मी ती काहीच बघितलं नाही, तरीसुद्धा ते पैसे वाढतच जाणार आहेत आणि 15%च्या हिशोबाने त्याची व्हॅल्यू 1 करोड रुपये होणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी होती ती फक्त होती 9 लाख रुपये. आता ती 9 लाखाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 1,19,00,000 रुपये पुढच्या 15 वर्षात. आता हेच तुम्ही जर मी काढलेच नाहीत, 20 वर्ष ठेवले तर किती होतात ते पहा. 2,39,00,000 रुपये. 2,39,00,000 खूप मोठा नंबर आहे. अजून पुढचे 5 वर्ष तसेच ठेवले 25व्या वर्षापर्यंत, म्हणजे इनिशियल 5 वर्ष तुमची इन्व्हेस्टमेंट होते आणि पुढचे 25 वर्ष तुम्ही लॉक इन ठेवला तर ती व्हॅल्यू होणार आहे 4,81,00,000 रुपये. आणि याच्या पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही 1 वर्ष वाढवणार ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे जाणवेल तुमचा 1 करोड रुपये व्हॅल्यू वाढत जात आहे. 5,54,00,000 झाली. 27 वर्षामध्ये 6,37,00,000 झाले. पुढचे अजून 1 वर्ष ठेवले 7,32,00,000, 8,42,00,000 आणि 9,70,00,000 रुपये झाले. 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट तशीच ठेवली तर. आता म्हणाल की तुम्ही 30 वर्ष कोण इन्व्हेस्टमेंट तशीच्या तशी ठेवून देणार. अरे तशी ठेवायचीच नाही आहे. म्हणजे आता असं समजा की तुमचं वय 25 वर्ष आहे किंवा 30 वर्ष आहे. पुढचे फक्त 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि उरलेले जी अमाऊंट असेल ती तुम्ही विसरून जा. काहीही सेव्हिंग करू नका, काहीही करू नका. तरीसुद्धा जेव्हा तुम्ही रिटायर्ड होणार, जेव्हा तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी पोचाल तेव्हा तुमच्याकडे खूप मोठी रक्कम असेल
आता काही लोक यामध्ये सुद्धा म्हणतील की इन्फ्लेशन असणार, महागाई वाढणार, मग ह्या 9 करोडला काय व्हॅल्यू असणार? अरे पण 9 करोडला त्यावेळेसचे 5 करोडची तरी व्हॅल्यू असेल. म्हणजे एवढी मोठी रक्कम फक्त तुमच्या 5 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटमुळे होणार आहे. हे कॅल्क्युलेशन करत असताना आपण रिटर्न किती कन्सिडर केले आहेत की 15%. मग आता असे कोणते फंड आहेत जे तुम्हाला 15% रिटर्न देत आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता आपण आलेलो आहोत एम्फीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, जे म्युच्युअल फंडवरती होल्ड करतं किंवा कंट्रोल करतं त्या वेबसाईटवरती आलेलो आहेत आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडबद्दलच्या डिटेल्स व्यवस्थित पाहता येतील, व्यवस्थित ॲनालिसिस करता येईल. तर आता मी इथे घेतला आहे लार्ज कॅप ऑलमध्ये घेतलं आहे. 24 जानेवारीपर्यंतचा हा डेटा आहे. आता इथे तुम्हाला समजेल की सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट लोकांची कोणत्या फंडमध्ये आहे. तर लार्ज कॅपमधील ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट लोकांनी केलेली आहे आणि हा फंड रेग्युलरमध्ये 17.43% रिटर्न देतो आहे आणि डायरेक्टमध्ये 18% रिटर्न देतो आहे. आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते फक्त 15%च्या बेसिसवरती केलेलं आहे आणि 15% रिटर्नच्या बेसिसवरती आपल्याला 9 करोडची व्हॅल्यू जनरेट होते येणाऱ्या 30 वर्षानंतर. पण जर 17%ने कॅल्क्युलेशन केलं तर ती व्हॅल्यू वाढलेली असेल. आणि इथे तुम्हाला इतर फंडसुद्धा दिलेले आहेत की जे तेवढे रिटर्न्स जनरेट करत आहेत. आता मी इथे क्लिक करतो 5 वर्ष. आता हे जे रिटर्न आहेत ना, हे फक्त 5 वर्षाचे रिटर्न्स आहेत. म्हणजे 5 वर्ष, गेल्या 5 वर्षामध्ये यांनी किती रिटर्न्स दिलेले आहेत ते आहे. तर निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंड जो आहे तो 17.83 देतो आहे. ICICIचा आहे. HDFCचा लार्ज कॅप 16.20 देतो आहे. JM लार्ज कॅप फंड तुम्हाला 16.13% रिटर्न देतो आहे. तर हे काही टॉपचे फंड आहेत ज्यांच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून आरामशीर 15% रिटर्न मिळवू शकतो पुढच्या 5 वर्षामध्ये. म्हणजे इथे डेटा तर तसंच आपल्याला दाखवते आणि आपण ॲझ्युम करून चालूयात की आपल्याला एवढे रिटर्न्स मिळतील. याच्यामध्ये कमी जास्त झाले, 2-3% कमी जास्त झाले तरी 13-14% तर रिटर्न सहज मिळत आहेत. ठीक. आता हे झालं लार्ज कॅपचं. आता इथे लार्ज अँड मिड कॅप फंड मी घेतलेला आहे आणि लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देतो आहे कॉन्टचा लार्ज अँड मिड कॅप फंड, जो 23.43% रिटर्न देतो आहे. मोतीलाल ओसवालचा लार्ज अँड मिड कॅप फंड 22.21% रिटर्न देतो आहे. ICICI लार्ज अँड मिड कॅप फंडचा 21% रिटर्न देतो आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मगाशी मी जे तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवलं ते आपण 15%च्या बेसिसवरती केलं होतं. इथे तर काही फंड 21% रिटर्नसुद्धा देत आहेत. आता मी इथे घेतलेलं आहे स्मॉल कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारा आहे कॉन्टचा स्मॉल कॅप फंड. 41% रिटर्न देतो आहे तो. 41% म्हणजे खूप जास्त. आपण तर फक्त 15%च्या रिटर्नच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट केलं होतं. बँक ऑफ इंडियाचा स्मॉल कॅप फंड आहे 30% रिटर्न देतो आहे. निपॉनचा स्मॉल कॅप 30% रिटर्न देतो आहे. कॅनरा रिबोकोचा 28% रिटर्न देतो आहे. एडलवाईजचा 28% रिटर्न देतो आहे. टाटाचा स्मॉल कॅप फंड आहे 27% रिटर्न देतो आहे. तर असे काही फंड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात पुढच्या 5 वर्षामध्ये. पण जे कॅल्क्युलेशन केलं आहे मे बी त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. पण कंडिशन एकच आहे की 15,000ची SIP तुम्हाला पुढचे 5 वर्ष कंटिन्यू भरायची आहे, कुठेही स्किप करायचे नाही आहे आणि ती करत असताना एखादा चांगला फंड निवडायचा आहे. आता मी तुम्हाला इथे स्मॉल कॅप फंड किंवा लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड दाखवतो आहे, पण या रिटर्नच्या बेसिसवरती तुम्ही कुठलाही फंड चूज करू नका. फंड कसा चूज करायचा यासाठी मी ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की फंड चूज करताना कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पहा. तुम्हाला त्यामध्ये मी सांगितलं आहे की फंड चूज करताना कसा चूज करायचा. कारण की जर तुमचं फंड सिलेक्शन चुकीचं झालं तर तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत ते चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत आणि तुम्हाला जो गोल अचीव करायचा आहे तो गोल अचीव करता येणार नाही. आता आपण पाहूयात मिड कॅप फंड आणि कॉन्टचा मिड कॅप फंड 29% रिटर्न देतो आहे. मोतीलाल ओसवालचा मिड कॅप 27% रिटर्न देतो आहे. एडलवाईजचा तुम्हाला 26% रिटर्न देतो आहे. HDFC मिड कॅप तुम्हाला 25% रिटर्न देतो आहे. निपॉन इंडियाचा ग्रोथ फंड तुम्हाला 25% रिटर्न देतो आहे. तर हे टॉपचे फंड आहेत जे तुम्हाला एवढे चांगले रिटर्न्स देत आहेत. मी इथे जे नावं तुम्हाला सांगतो आहे यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. तर मी फक्त तुम्हाला दाखवतो आहे की कशाप्रकारे कोणकोणते फंड रिटर्न्स देतात आहेत किंवा रिटर्न जनरेट करता येतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारचा फंड व्यवस्थित ॲनालिसिस करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. अशा प्रकारच्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या काळामध्ये जी तुम्हाला रिटर्न्स इथे दिसतात आहेत 9 करोड 70 लाख ते तुम्हाला मे बी खूप जास्त रिटर्न्स पाहायला मिळतील. आता मी इथे 30 वर्ष आहे. इथे मी जर रिटर्न्स 18% कन्सिडर केले तर ही व्हॅल्यू 20 करोड 98 लाखापर्यंत पोचते.
म्हणजे कुठे 9 करोड रुपये आणि कुठे 20 करोड रुपये एवढा फरक फक्त 3%ने झालेला आहे. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट मी ठेवून दिलेली आहे त्यामध्ये, म्हणून झालेला आहे. आणि यामध्ये मी कोणतेही सांगत नाही आहे की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करू शकत नाही. या 30 वर्षामध्ये जर तुम्हाला कधी गरज पडली याच्यातले 4-5 लाखाची, तर तुम्ही 10 लाख, 5 लाख, 15 लाख अशी इन्व्हेस्टमेंट विथड्रॉसुद्धा करू शकता. सगळी इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ न करता थोडी थोडी विथड्रॉ केली तरी काही हरकत नाही, जशी आपल्याला गरज आहे. आणि राहिलेली अमाऊंट जर तशीच ठेवली तर ती कमी होणार नाही, तर उलटं वाढतच जाणार आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊन जाणार. तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल की मला व्हिडिओमधून तुम्हाला काय सांगायचं आहे. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पुढे पाहता येतील. तर चला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.